नमस्कार. कधीकधी आपल्या आयुष्यात असं होतं ना की आपल्याला वाटतं देव आपली परीक्षा घेतोय. पण खरं तर तो आपल्याला संधी देत असतो. आज आपण एका अशाच भक्ताची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने श्रद्धेपोटी देवाने दिलेल्या संधी ओळखल्याच नाहीत. खूपच सुंदर विचार आहे नाही का. आयुष्याच्या वाटेवर चालताना आपण अनुभवांसाठी मागे नक्कीच बघतो, पण खरं जगणं तर पुढे बघण्यातच आहे. आणि हाच विचार आपल्याला आजच्या गोष्टीकडे घेऊन जातोय. एका अशा भक्ताची गोष्ट जो फक्त देवाकडे पाहत राहिला, पण देव ज्या रूपात त्याच्यासमोर आला तिकडे त्याने पाहिलंच नाही. मग प्रश्न हाच सुरतो की संधी म्हणजे नक्की काय? नशिबाने आपल्या दारात येऊन उभी राहणारी एखादी गोष्ट, की आपल्या आजूबाजूला सतत असते, फक्त आपण तिला ओळखायला शिकलं पाहिजे. चला, या प्रश्नाचं उत्तर एका गोष्टीतूनच शोधूया. तर आपली गोष्ट सुरू होते गोविंदपूर नावाच्या एका शांत गावात. इथे एक साधू राहत होते ज्यांची देवावरची श्रद्धा अढळ होती, अटूट होती. चला, त्यांच्या भक्तीची आणि त्यातून उभ्या राहिलेल्या एका मोठ्या परीक्षेची कथा पाहूया. गोविंदपूरच्या बाहेर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ते साधू दिवस-रात्र देवाच्या भक्तीत पूर्णपणे बुडालेले असायचे. त्यांची तपश्चर्या इतकी कठोर होती की त्यांना पाहणारे गावकरीही खरंच थक्क व्हायचे. त्यांना ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा नव्हती. ते फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणात मग्न असायचे. जणू काही त्यांना ह्या जगाचा, स्वतःच्या शरीराचा विसर पडला होता. त्यांचं अस्तित्वच फक्त देवाच्या नावापुरतं उरलं होतं. आणि साहजिकच आहे, देवावरच्या याच अटूट श्रद्धेमुळे गावातले सगळे लोक त्या साधूचा खूप आदर करायचे. त्यांच्यासाठी ते एक सिद्ध पुरुष होते. त्यांना विश्वास होता की यांची प्रार्थना देव नक्कीच ऐकेल. गावातलं आयुष्य अगदी शांतपणे सुरू होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. एका रात्रीत परिस्थिती अशी काही बदलली की गावावर एक भयंकर संकट कोसळलं. एका काळ्या रात्री आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला आणि बघता बघता नदीचं पाणी गावात शिरलं. लोकांच्या डोळ्यादेखत त्यांची घरं, त्यांचे संसार, सगळं काही पाण्याखाली जात होतं. गावात एकच हाहाकार माजला होता. प्रत्येकजण आपला आणि आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी उंच, सुरक्षित ठिकाणी धावत होता. सगळीकडे फक्त गोंधळ, भीती आणि आक्रोशाचं वातावरण होतं. पण या सगळ्या गोंधळातही ते साधू महाराज मात्र आपल्या नेहमीच्या जागेवर शांतपणे बसून देवाचं नाव घेत होते. गावकरी पळता पळता त्यांना विनवणी करत होते, "महाराज चला, पाणी वाढतंय, जीव धोक्यात आहे." पण ते आपल्या जागेवरून जराही हलले नाहीत. त्यांनी शांतपणे पण अगदी ठाम आवाजात गावकऱ्यांना उत्तर दिलं, "तुम्ही तुमची काळजी घ्या. माझ्यासोबत माझे देव आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे आणि तेच मला वाचवतील." आणि इथूनच सुरू झाली त्या साधूच्या श्रद्धेची खरी कसोटी. देवाने खरंच त्यांना वाचवलं का, की श्रद्धेच्या नावाखाली काहीतरी वेगळंच घडलं? चला, पाहूया. देवाने त्यांना वाचवण्यासाठी एकापाठोपाठ एक तब्बल 3 संधी पाठवल्या, पण साधूच्या डोळ्यांवर श्रद्धेची अशी काही पट्टी बांधली होती की त्यांना त्या संधी दिसल्याच नाहीत. बघता बघता पाणी वाढतच गेलं, कमरेपर्यंत पोहोचलं. आता मृत्यू अगदी समोर दिसत होता. तेव्हाच एक नावाडी देवदूतासारखा आपली होडी घेऊन मदतीसाठी आला. त्याने साधूंना पाहिलं आणि लगेच होडी त्यांच्या दिशेने वळवली. नावाड्याने हात जोडून विनंती केली, "महाराज चला, होडीत बसा, मी तुम्हाला सुरक्षित जागी पोचवतो." पण साधूंनी त्यालाही तेच उत्तर दिलं, "मला तुझ्या मदतीची गरज नाही. माझे देव मला वाचवण्यासाठी स्वतः येतील." पाण्याची पातळी आणखी वाढली आणि साधूंना आपला जीव वाचवण्यासाठी त्या वड्याच्या झाडावर चढावं लागलं. तेव्हाच मदतीसाठी एक हेलिकॉप्टर तिथे पोहोचलं. त्यांनी साधूंना झाडावर एकटं पाहिलं आणि त्यांच्या जवळ आले. हेलिकॉप्टरमधून एक शिडी खाली सोडण्यात आली आणि बचाव पथकाने त्यांना वर येण्यास सांगितलं. पण साधूंनी गर्वाने वर पाहत उत्तर दिलं, "तुम्ही जा, माझी चिंता करू नका. माझी रक्षा करण्यासाठी माझे देव स्वतः येणार आहेत." आणि मग जे व्हायचं तेच झालं. पुराचा प्रवाह इतका वाढला की ते मोठं वडाचं झाड मुळासकट उखडून वाहून गेलं आणि त्यासोबतच देवाची वाट पाहता पाहता त्या साधूचा अंत झाला. साधूचा मृत्यू झाला. पण गोष्ट इथे संपत नाही. खरी शिकवण, खरी गोष्ट तर यानंतर सुरू होते, जेव्हा साधू आणि देवाची प्रत्यक्ष भेट होते. मृत्यूनंतर साधू स्वर्गात पोचले. तिथे आपल्या आराध्य देवाला समोर पाहून त्यांना आनंद झाला. पण त्यांच्या मनात एक मोठी तक्रार होती. त्यांनी देवाला मोठ्या दुःखाने एक प्रश्न विचारला,
साधूंनी विचारलं, प्रभू, मी आयुष्यभर तुमची पूजा केली, तुमच्यावर एवढी अटूट श्रद्धा ठेवली. मग संकटाच्या वेळी तुम्ही मला वाचवायला का नाही आलात? त्यावर देव शांतपणे हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, मी तर आलो होतो. एकदा नाही तर 3दा आलो. पहिल्यांदा गावकऱ्यांच्या रूपात, दुसऱ्यांदा नावाड्याच्या रूपात आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरच्या रूपात. पण तूच मला ओळखू शकला नाहीस. देवाचे हे शब्द ऐकून साधूला आपली चूक समजली. आणि ह्यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की देव किंवा नशीब कधीही स्वतः येऊन आपली मदत करत नाही. ते संधीच्या रूपात, माणसांच्या रूपात आपल्यासमोर येतं. त्या संधीला वेळीच ओळखणं आणि प्रयत्न करणं हेच खरं कर्म आहे आणि हीच खरी श्रद्धा. तर मग आता थोडं थांबा आणि विचार करा, आपल्या आयुष्यात देव कोणत्या संधीच्या रूपात येत आहे ज्याला आपण ओळखायला हवं. कदाचित मदत आपल्या समोरच उभी असेल, पण आपण त्या साधूसारखं डोळे झाकून तर बसलो नाही ना. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायला हवा.